आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या भाकऱ्या। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मऊ अशा तांदळाच्या भाकऱ्या बनवल्या आहेत। नमस्कार, एम पाटील किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। सर्वात आधी टोपामध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचे आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। आता पाण्याला उकळी आणायची आहे। पाण्याला उकळी आली की गॅस बारीक ठेवायचा आहे। यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर इथे मी 2 ग्लास तांदळाचं पीठ घालत आहे आणि आपल्याला हे लाटण्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे। तर इथे मी राशनचे तांदूळ घेतले होते, हे स्वच्छ धुवून वाळून घेतले होते आणि गिरणीतून आपल्याला हे बारीक दळून आणायचे आहे। तर इथे पीठ मिक्स झालं आहे। आता गॅस बंद करून आपल्याला ह्यावरती 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। तर 5 मिनिटं झाली आहेत। हे आपण परातीमध्ये पीठ काढूया। हे आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही ग्लासच्या सहाय्याने या पिठाच्या गुठळ्या मोडून घेऊ शकता। तर इथे मी गरम असतानाच पीठ मळून घेणार आहे। तिथे हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता मी इथे पिठाचे 2 भाग करते आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे। तर पीठ छान आपल्याला मऊसूत असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढं पीठ मळून घेणार तेवढी आपली भाकरी छान होणार। हे बघा, पीठ मळून झालं आहे। आता एका टोपामध्ये आपल्याला हे पीठ काढायचं आहे आणि ह्यावरती झाकण ठेवायचं आहे। तसंच आपल्याला हा दुसरा गोळा सुद्धा हा मळून घ्यायचा आहे। तर इथे पीठ मळून झालं आहे। तर किचनचा हा टप्पा आहे, हा स्वच्छ पुसून घेतला आहे। ह्यावरतीच मी भाकऱ्या करणार आहे। तर आधी आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि छान असा मळून घ्यायचा आहे। किचनच्या टप्प्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे लाटण्याने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर लाटण्याला सुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। तर आपण पोळी लाटू त्याप्रमाणेच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये पाण्याचा वापर करायचा आहे। तर इथे लाटून झाली आहे। आता आपण ही थोडीशी थापून घेणार आहोत। तर बोटाच्या सहाय्याने मी इथे थापून घेत आहे। मध्ये मध्ये पाण्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला ही पूर्ण अशी बोटाने थापून घ्यायची आहे आणि जेवढी पातळ करता येईल तेवढी आपल्याला इथे पातळ करायची आहे आणि साईडच्या कडा सुद्धा आपल्याला ह्या प्लेन करून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने भाकरी थापून घेते। तर ही बघा, भाकरी छान झाली आहे। तर तवा मी इथे आधीच गरम करायला ठेवला होता। आता मध्यम गॅस करून आपल्याला ही भाकरी टाकायची आहे। भाकरी टाकल्यानंतर आपल्याला ही थोडीशी भाजून घ्यायची आहे। तर चमच्याने आधी पाहायचं आहे की भाकरी थोडीशी भाजली आहे की नाही आणि मग आपल्याला ही पलटून घ्यायची आहे। किंवा तुम्हाला ही भाकरी साईडने थोडीशी वर आलेली दिसेल। हळूच हाताने मी इथे पलटून घेते। पलटून झाल्यानंतर आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे। पुन्हा अशी थोडीशी भाजून झाल्यानंतर आपल्याला ही पलटून घ्यायची आहे। त्यानंतर भाकरी आपली छान फुलेल। तर इथे तुम्ही पाहू शकता भाकरी छान फुलली आहे। तर अशाच पद्धतीने मी इथे पुन्हा तुम्हाला दाखवते। तशी आपल्याला छान लाटून घ्यायची आहे। नंतर हाताने अशी छान थापून घ्यायची आहे आणि बोटाच्या सहाय्याने आपल्याला हे छान थापून घ्यायची आहे। तर इथे बघा, भाकरी तयार आहे। आता मध्यम आचेवरती आपल्याला ही भाकरी टाकायची आहे आणि थोडीशी भाजून झाली की आपल्याला ही पलटून घ्यायची आहे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे।
तर पुन्हा अशी छान भाजून झाली की भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे। तर हे बघा दुसरी भाकर सुद्धा आपली छान फुललेली आहे। तर तुम्हाला जर ह्या पद्धतीची भाकरी नसेल जमत तर तुम्हाला मी इथे लाटून सुद्धा दाखवते। इथे तुम्ही पिठावरती सुद्धा लाटून घेऊ शकता। चपातीप्रमाणे तांदळाचं पीठ लावून तुम्ही हे लाटून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण इथे भाजून घ्यायची आहे। तर इथे मध्यम आचेवरती आपल्याला ही भाकरी टाकायची आहे। वरतून थोडासा पाण्याचा हात फिरवायचा आहे, नंतर पलटून घ्यायची आहे। गॅस मोठा ठेवून आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे। इथे आपली भाकरी तयार झाली आहे। अशा पद्धतीने इथे मी सर्व भाकऱ्या तयार केल्या आहेत। तर ह्या आपण पिठावरती लाटून घेतल्या आहेत, ह्या भाकऱ्या आहेत। आणि ह्या ज्या मोठ्या आहेत ह्या आपण पाण्यावरती लाटून घेतल्या आहेत, त्या आहेत एकदम सॉफ्ट आहेत, तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने आपण इथे भाकऱ्या तयार केल्या आहेत। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।